पॉप्युलेशनकडे पाण्याचा तुमचा जो काही दृष्टिकोन आहे, या ग्रामीण भागाकडे पाण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो बदलणार नाही आहे सभापती महोदय. या संदर्भातलं आता तरी सन्माननीय मंत्री महोदय आपण मी सभात्याग करतो की नाही महत्वाचं आहे. मी मान्य का 2 मिनिट बोलल्याने होत असेल आपण 2 मिनिट बोला. 2 मुद्दे राहिले. पक्ष नेते म्हणतात 2 मिनिट बोलण्यामध्ये 2 मुद्दे राहिले. ठीक आहे मान्य करतोय. 2 मिनिट बोला. 2 मिनिट नाही बोला बोला चालू करा. वेळ घाल नका. चला बोला तुम्ही सगळे. हे चांगलं नाही असं बोला बोला. हा विषय एवढा गंभीर आहे आणि सभापती महोदय ज्यावेळेस एखादा सदस्य 97 ची सूचना मांडल्यानंतर 97 वर चर्चा करत असताना सभापती महोदय, हा विषय काही व्यक्तिगत नाहीये. हा विषय 1-2 समूहाच्या संदर्भातला नाही. हा विषय पूर्ण मराठवाड्याचा आहे आणि गेली अनेक वेळा सभापती महोदय मराठवाड्याची या ठिकाणी चर्चा होत असताना ज्या ज्या विषय आम्ही या सदनात मांडले, ते सदनात मांडल्यानंतर सुद्धा सभापती महोदय जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल आणि पोटतिटकीने सभापती महोदय जर एक सदस्य या ठिकाणी उपस्थित करणार असतील आणि आपल्याला जर बोलायला सुद्धा न्याय मिळणार नसेल सभापती महोदय, शेतकऱ्याला तर न्याय मिळतच नाही तिथे सभापती महोदय, पण बोलायला न्याय मिळत नाही. सभापती महोदय, मी 3 महत्वाचे विषय या ठिकाणी मराठवाड्याच्या संदर्भातले मांडतो. आज 42 दिवस झालं मराठवाड्यात पाऊस नाही. आज मराठवाड्याचं पूर्ण सोयाबीन करपलंय सभापती महोदय. मूग गेलाय सभापती महोदय. आज मूग नाही, सोयाबीन नाही आणि त्यात सगळ्यात मोठं सभापती महोदय सुलतानी संकट कुठलं? ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या लक्षात यायला लागलंय की पावसाची उघाड मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यावेळेस आपले पिके येणार नाहीत. आपण कमीत कमी विमा तरी भरला पाहिजे सभापती महोदय. हे मायबाप सरकार असं आहे सभापती महोदय की यांनी सभापती महोदय पीक विमा सुद्धा ऑनलाईन केला. आज जबाबदारीपूर्वक सांगतो सभापती महोदय, आजही 50% वर शेतकऱ्यांना पीक विमा भरू शकले नाही सभापती महोदय. काय न्याय देणार आहेत आपण शेतकऱ्याला? आता त्यांचं सोयाबीन गेलं, मूग गेलं, उडीद गेलं सभापती महोदय. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाला? आणि भले सभापती महोदय आता पीक विम्याच्या संदर्भामध्ये मागच्या 3-4 वर्षाच्या दुष्काळामुळे मागच्या वर्षी पीक विमा चांगला मिळाला सभापती महोदय, पण पीक विमा आपण शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातली जी नियमावली आहे त्या नियमावलीत सुद्धा मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत, भलेही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत करा, पण ती नियमावली सुद्धा बदलली पाहिजे सभापती महोदय. सभापती महोदय, 7 वर्षाच्या एकूण दी बेस्ट 5 क्रॉप आपण पीक विम्यासाठी घेतो आणि त्या 5 क्रॉपचं सगळ्यात चांगलं जे आहे सभापती महोदय, त्या 5 वर्षाचा आपण ऍव्हरेज घेऊन पीक विम्याच्या संदर्भामध्ये एकूण 70% आल्यानंतर सभापती महोदय त्याला पीक विम्याच्या संदर्भात आपण शेतकऱ्याला न्याय मिळतो. आमचं म्हणणं एवढं सभापती महोदय, हा मराठवाडा नेहमी आवश्यक आहे. पाण्याची टंचाई आहे, पावसाची टंचाई आहे, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यातला शेतकरी जगतोय. कमीत कमी पीक विम्याच्या संदर्भामध्ये आपण त्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आधार देऊ शकतो. प्रत्येक वेळेस हा शेतकरी सरकारकडे कर्जमाफी द्यायला येणार नाही सभापती महोदय, पण कर्जमाफी मागायला येणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांचा पीक विमा त्यांच्या अधिकाराने मिळत असेल तर सरकारने फक्त शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांना शेतकरी जवळचे वाटले पाहिजेत. काका, पीक विम्याच्या एजन्स्या नाही. म्हणून माझी विनंती सभापती महोदय की ज्या वर्षी चांगला पाऊस पडेल त्या वर्षाचं उत्पन्न जे आहे ते गृहीत धरून सभापती महोदय आपण या ठिकाणी पीक विम्याच्या संदर्भामधला नियम करावा आणि या संदर्भातली बैठक सुद्धा माननीय सभापती महोदय आपल्या दालनामध्ये या ठिकाणी ही बैठक व्हावी, ज्यावर पीक विम्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जी योजना आपण केली खरंच फायद्यासाठी त्यांच्या, तर त्यांना फायदा मिळाला पाहिजे. सभापती महोदय, आज आपण या शेतकऱ्यांना काय दिलासा देणार आहोत? ज्यांचं सोयाबीन जळालंय, ज्यांचा मूग जळालाय, ज्यांचं उडीद जळालंय, सभापती महोदय जर आणखीन 3 दिवस पाऊस मराठवाड्यात आला नाही, या वर्षी बहुसंख्य कापसाचा पेरा होता
ते कापसाचं पीक सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी पूर्णपणाने जळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे पुन्हा एकदा मराठवाड्यातला आणि विदर्भातला शेतकरी सभापती महोदय उघड्यावर आल्याशिवाय राहणार नाही. उद्या पुन्हा कर्जमाफीचा विषय येईल. कालच आपण पाहिलं सभापती महोदय, पाथरी तालुक्यातील एका गावातली मुलगी जिचं नाव सारिका झुटे, हिने पत्र देऊन, पत्र सभापती महोदय सगळ्या मीडियावर आलं, आपल्या वडिलाला पत्र याच्यासाठी दिलं की तुम्ही कर्ज काढून पेरणी केली, पावसाला उघाड दिला, तुम्ही जे पेरलं ते सगळं जळालं. मागच्या वर्षी आपण आपल्या मोठ्या बहिणीचं लग्न केलं, त्याचं कर्ज आणखीन फिटलं नाही. अशा सगळ्या परिस्थितीत तुमच्या सख्या भावानी, ही मुलगी लिहिती बापाला, तुमच्या सख्या भावानी 6 दिवसापूर्वी आत्महत्या केली. आणि माझ्या जबाबदारीमुळे उद्या पप्पा तुमच्यावर ही जीव द्यायची वेळ येऊ नये म्हणून मी माझं जीवन संपवते. ही छत्रपती शिवाजी महाराजांची कर्जमाफीची घोषणा आपण केल्यानंतरचा विषय काका, गांभीर्य लक्षात घ्या. शेतकऱ्याकडे बघायचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे सभापती महोदय. म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आता सरकारकडे सभापती महोदय प्रत्येक महाराष्ट्रातल्या तालुक्याच्या पर्जन्यमान जे आहे, पाऊस किती पडला याच्या नोंदी आहेत. जर त्या नोंदी असतील सभापती महोदय, आणि आज जर मराठवाड्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये मागच्या वर्षी आजच्या तारखेला जेवढा पाऊस पडला त्याच्या 35% जर पाऊस पडला असेल सभापती महोदय, तर त्या बाबतीमध्ये सरकारला आज या 97च्या उत्तरामध्ये निर्णय घ्यावा लागेल सभापती महोदय. तुम्ही पंचनामा करण्याची जी घोषणा करा की ज्या ठिकाणी पर्जन्यमान कमी झालं अशा सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा हे सरकार करत आहे. भलेही काय देता येईल काय नाही देता येईल याच्या बाबतीत सरकार नव्याने या ठिकाणी सभापती महोदय निर्णय घेऊ शकतं. पण या ज्या शेतकऱ्याच्या अधिकाराचा विषय आणि सरकारने शेतकऱ्याकडे बघण्याचा विषय हा बदलला पाहिजे सभापती महोदय. म्हणूनच माननीय अमरसिंह पंडित साहेबांनी या ठिकाणी या सदनामध्ये चर्चा उपस्थित केली. त्यांनी बाकी विषय काढले, मी ती पुन्हा आणणार नाही सभापती महोदय. पण या सर्व विषयाच्या संदर्भामध्ये आम्हाला न्याय मिळणार आहे का नाही, हा न्याय मिळाला पाहिजे सभापती महोदय. आणि पोटतिडकीला एक विषय मांडत असताना ज्या वेळेस सभापती महोदय वेळेच्या संदर्भामध्ये आमच्यावर अन्याय होत असेल मराठवाड्यातला म्हणून, त्यावेळेस ती व्यथा मांडत असताना त्या सन्माननीय सदस्याच्या डोळ्यात पाणी येतं. याच्या पलीकडे दुसरं वाईट काय असू शकतं सभापती महोदय. आणि आम्ही वेळ लागतो बोलायला आणि तो वेळ मिळत नाही सभापती महोदय. भलेही या ठिकाणी मंत्र्यांचं उत्तर 4 मिनिटाच्या ऐवजी 2 मिनिटात होईल सभापती महोदय, पण आम्हाला शेतकऱ्यांच्या भावना तर त्या ठिकाणी सदनामध्ये व्यक्त केल्या पाहिजेत. आजच्या काय अडचणी आहेत त्या तर सांगितल्या पाहिजेत. शेवटी अडचणी सांगितल्याशिवाय माननीय मंत्री उत्तर तरी कसे देणार आहेत. म्हणून सभापती महोदय, आमच्या भावना आपल्या माध्यमातून आम्ही सरकारकडे पोहोचतोय. मराठवाड्यातल्या या शेतकऱ्यांना आज तुम्ही निर्णय घेऊन काय करणार आहात हे महत्वाचं आहे सभापती महोदय. मराठवाड्यातला शेतकरी उद्या आम्ही गावाकडे गेल्यानंतर आमच्या दारावर येऊन बसणार आहे की तुम्ही सदनामध्ये, तुम्हाला माहित होतं 42 दिवस पाऊस पडला नाही, तुम्ही काय निर्णय केला, काय बोललात तुम्ही, या सगळ्या गोष्टीची विचारणा जिम्मेदार लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे होणार आहे सभापती महोदय. म्हणून पोटतिडकीने या ठिकाणी अमरसिंह पंडित साहेबांनी विषय उपस्थित केला. आणि सभापती महोदय 20 मिनिटाच्या आतच 97च्या चर्चेच्या बाबतीतलं भाषण संपवावं. मी 7वा-8वं वर्ष सभापती महोदय या सदनामध्ये. हा ठीक आहे, आजचा शेवटचा दिवस आहे, पण सभापती महोदय माझी आणखीन आपल्याला विनंती आहे, त्यांना काही मुद्दे त्यांचे राहिले असतील तर आपण बोलायची संधी द्यावी सभापती महोदय. आणि आज आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले सभापती महोदय, त्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माननीय मंत्र्याकडून आम्हाला उत्तर पाहिजे सभापती महोदय.